आपण पाहतात स्टार लक्ष मराठी न्यूज. वेद नवे युगाचा, कुठेही कधीही केव्हाही. स्टार लक्ष न्यूज मराठी चांदोड देवळा विधानसभा मतदारसंघातील दोडंबा या गावात आपण आलेलो. या ठिकाणी बघूया जनतेचा कौल कोणत्या बाजूने, कोण जनतेच्या मनातील आमदार कोण आहे हे जाणून घेऊ. काय काका तुमचं नाव? उत्तम सदाशिव. काय तुमच्या मनातील जनतेचा आमदार कोण आहे? जनतेचा आमदार आता बघितल्याशिवाय काय सांगू? हा, पण तुमच्या मनातील आमदार कोण बॉस आहे? आमदार आमचा कमळ आहे. कमल म्हणजे राहुल दादा आहे. बरं, धन्यवाद काका. काय काका, काय नाव तुमचं? काय तुमच्या मनातील आमदार कोण आहे? राहुल आहे. धन्यवाद काका. काय नाव काका तुमचं? काय करता काका तुम्ही? काय तुमच्या मनातील आमदार कोण चांदोड देवळा विधानसभाचं? केदारनाथ आहे. काय अपेक्षा आहेत नानांकडनं तुमच्या? नानांकडून हेच अपेक्षा आहे ना, सर्वसाधारण लोकांची कामं केले पाहिजे, हां, जनतेसाठी उभं राहिलं पाहिजे. वाटतं बघ ते राहतील अशी उभी. आता ते अपक्ष म्हणून उभेच आहेत ना? हा, नाही अपेक्षा पूर्ण करतील बा. पूर्ण करतील बसून. विद्यमान आमदार राहुल दादा आहेर आहेत, यांच्याबद्दल काय तुमचं मत? त्यांच्याबद्दल मी काही नाही, पण त्यांनी आता थांबायला पाहिजे. दुसऱ्याला बी चान्स दिला पाहिजे ना, तरुणाला चान्स दिला पाहिजे. चान्स दिला पाहिजे, दुसऱ्याला पुढे जाऊन दिलं पाहिजे. पाहिजे तुम्ही 5 वर्ष काय झालं, आमदारच होत होते ना, नाही झालं म्हणून म्हटलं पुढचं कोणी तुम्ही नाही, आम्ही नाही सांगू शकत ते वरचे लोक काय करणार आहे. धन्यवाद नाना. काय नाव काका तुमचं? काय करता काका तुम्ही? काय तुमच्या मनातील आमदार कोण? तरी पण तुमच्या मनातील बॉस जनतेचा कौल असतो. तुमचं गाव आहे दोडंबा गाव आहे, दोडंबा गावात तुम्ही प्रतिष्ठित नागरिक वाटता. काय तुमच्या मनातील आमदार कोण वाटतं बघा, नंतर ठरवा. काय नाव आहे आजी तुमचं? काय करता तुम्ही? काय तुमच्या मनातील आमदार कोण आहे? हे बघा, राहुल दादा आहे, शिरीष कुमार कोतवाल आहेत, निंबाळकर आहेत, केदारनाथ नायर आहेत, असे बरेचसे उमेदवार रिंगणात आहेत चांदोड देवळासाठी. तुमच्या मनातील आमदार कोण? पंजा शिरीष भाऊ कोतवाल. धन्यवाद आजी. हो मावशी, लाडक्या बहिणीचे पैसे घेता तुम्ही, बोला की. काय नाव आहे? या ठिकाणी महिला आहेत, प्रतिसाद देत नाही. बोलायचं, चांगलं बोलायचं, काय टेन्शन नाही. आम्ही काय दुसरे तुमचेच लेकर आहोत. तुमच्या मनातील आमदार विचारू आम्ही. काय आमदार तुमच्या शेतीबद्दलच्या अपेक्षा काय आहेत, लाईटीबद्दलच्या काय आहेत ते सांगायचं आम्हाला. नमस्कार ताई, काय नाव आहे तुमचं? कुठले आहेत आजी तुम्ही? वडाळी भेट. काय अपेक्षा आहे तुमच्या जनतेच्या मनातील आमदार कोण असावा? शेतकऱ्याला भाव देईल. हा, पण शेतकऱ्याला कोण भाव देऊ शकतं? की महायुतीचे राहुल दादा आहेत, महाविकासचे शिरीष भाऊ कोतवाल आहेत, निंबाळकर शेतकरी पुत्र निंबाळकर आहेत, परत अजून अपक्ष केदारनाथ नायर आहेत. काय वाटतं तुम्हाला? निंबाळकर या तालुक्याला 4 महिने पाणी राहत नाही. एक राजकारण्याने अजून त्याकडे ताईंचं म्हणणं निंबाळ शेतकरी पुत्र निंबाळकर असा बाबा असत आहे. घ्या ना का फायदा नाही, तोटा नाही. काय निंबाळकर दादा, काय अपेक्षा निंबाळकर दादांकडनं तुमच्या? शेतकऱ्याचा पोरगा झाला पाहिजे, शेतकऱ्याचा, गरीबाचा, बिना पियेचा आमदार झाला पाहिजे तुम्हाला. हा, ते जे सुंदर सर तुम्हाला. काका तुमची? मावशी, काय नाव आहे तुमचं? नाही का आजी? काय नाव आहे आजी तुमची? कुठले आहेत आजी तुम्ही? काय वाटतं तुम्हाला तुमच्या मनातील आमदार कोण आहे आजी? हा, पाण्यात आहे. तरी पण तुमच्या मनातील बुवा असं विकास करणारा वगैरे हा? तरी पण आजी तसं चालेल. आजीचा भगवंतावर विश्वास आहे. नमस्कार काका. नमस्कार. काय नाव काका? काय नाव तुमचं? लिंकर परतराम मुशी. काय करता काका तुम्ही? शेती. काय तुमच्या मनातील आमदार कोण वाटतं तुम्हाला? सांगा तुमच्या मनात. राहुल दादा आहे. काय अपेक्षा राहुल दादाकडनं तुमच्या आता इथून पुढे? अपेक्षा भरपूर आहे, त्यांनी कामं भरपूर केले. आता जर त्यांना संधी मिळाली, निवडून आले तर नामदार होतील. आता नामदार झाल्यानंतर तुमच्या गावासाठी काय अपेक्षा दादांकडनं? काय नाही सांगा तुम्ही, मला नाही उमजत. दादा नमस्कार. काय करतात? किराणा दुकान आहे का? काय अपेक्षा तुमची? तुमच्या मनातील आमदार कोण आहे? राहुल दादा. काय अपेक्षा तुमच्या दादांकडून? दादांनी भरपूर कामं केली इथे.
हे तरुणांना रोजगार मिळावा या दृष्टीने एमआयडीसी आणली पाहिजे दादांनी. खरोखर दादा हे पण आमचं प्रत्येक ठिकाणी हे स्वप्न आहे की MIDC झाली पाहिजे. बोला अजून काय अपेक्षा दादा? त्यापेक्षा एवढी एमआयडीसी आणेल तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. बरोबर आणि आहे. शेतीसाठी पाण्याचा प्रश्न आहे, तेवढंच काम राहिले दादांनी नंतर बाकी ते काम पूर्ण केलं. तुमच्या शेजारी इकाऱ्या म्हणून क्षेत्र आहे तिथं तर बरीचशी निधी उपलब्ध करतो. भरपूर. आम्ही शिवसेनेचा दादा मी पदाधिकारी आहे. दादाचं कार्य चांगलं असतं म्हणून मी दादा धन्यवाद दादा. दादा शिवसेनेचे पदाधिकारी असून सुद्धा तरी सुद्धा दादांची वाहवा त्यांनी केलेली आहे.